पुढे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाला पहिला मोठा धक्का बसला। उत्पादन शुल्क विभागाने कारखान्याची डिस्टिलरी सील केल्याने माजी आमदार के.पी. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन महायुती सोडण्याचे संकेत दिलेत। तसंच कोल्हापूरचे अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटीलही दोनदा शरद पवारांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते आणि त्यामुळे दोन नेते अजित पवारांची साथ सोडणार असल्याचं स्पष्ट झालंय। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एकच जागा मिळाली। हा अजित पवारांसाठी मोठा धक्का होता। त्या धक्क्यानंतर आता कोल्हापुरातून दोन मोठे धक्के अजित पवारांना बसू शकतात। राधानगरी मतदारसंघात असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत डिस्टिलरी प्रकल्प सील केला। या कारवाईमागे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांचा हात असल्याचा आरोप कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांनी केला। 2019 पासून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला। अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने दोघांमधला संघर्ष कमी होण्याची शक्यताही फोल ठरली। आता नाराजी राजी हा विषय नाही। या संदर्भामध्ये मला मदत करणारे माझे जे सहकारी मित्र कार्यकर्ते आणि माझे वेल विशर असतील ते इतर घटक या सर्वांच्या बरोबर चर्चा करून माझी पुढची दिशा आणि भूमिका ठरेल। कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनीही या प्रकरणाची माहिती घेत सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले। सत्तेचा गैरवापर कोल्हापूरकर सहन करणार नाहीत असं म्हणत शरद पवारांनी के.पी. पाटील यांची पाठराखण केली। हा सत्तेचा गैरवापर आहे, कारण दुसरी काहीतरी असतील ती काय मला माहिती नाही, पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातो आणि कोल्हापूर जिल्ह्यात अशा गोष्टीने कोणी भीक घालत नाही। बिद्री कारखाना हा राज्यात सर्वाधिक सभासद असलेला कारखाना आहे। कारखान्याच्या अध्यक्षाने नूतन खासदार शाहू महाराज यांचं स्वागत केल्यानं कारखान्यावर कारवाई होत असेल तर हे चुकीचं आहे। महायुतीला लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 65,000 मतांचा फटका बसला। परिणामी महायुतीमधील नेते वाद थांबवणार की महायुतीला हादरे देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।